आपला आवाज कोकण 24 तास। रडार यंत्रणेवर आधारित अत्याधुनिक वाहन रत्नागिरी आरटीओ विभागात दाखल झाले असल्याने आता रस्ता सुरक्षा अधिक पारदर्शक आणि कडक पद्धतीने होणार असल्याची माहिती आरटीओ अधिकारी अवधूत कुंभार यांनी दिली आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या ताफ्यामध्ये आता रडारवर यंत्रणेवर आधारित व अत्याधुनिक वाहन हे आता सुसज्ज झालेलं आहे। या वाहनाचा मुख्य उद्देश असा आहे की रस्ता सुरक्षा विषयक नियमांची अंमलबजावणी करणे व अपघातांचे प्रमाण कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। ही यंत्रणा पूर्णपणे रडार सिस्टीम व वायफायवरती आधारित आहे। रस्ता सुरक्षा विषयक नियम जसे की विना हेल्मेट वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगमर्यादेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट अशा विविध कारवाई दोषी वाहनांवरती या यंत्रणेमार्फत कारवाई केली जाणार आहे। हे वाहन जसे की दिवसा कार्यरत असणार आहे त्याच क्षमतेने व त्याच पारदर्शकपणे रात्री सुद्धा काम करू शकते। माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय करपे साहेब व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय तामनकर साहेब यांच्या वतीने मी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना व वाहनधारकांना असे आवाहन करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व सुरक्षित राहावे। या वाहनाच्या कॅमेऱ्याची रडारची क्षमता 200 मीटर असून ताशी कमीत कमी 300 चलन हे जारी करू शकते। जितकी वाहनं या रडारच्या सिस्टीममधून पास होतील तेवढी सर्व दोषी वाहनांवर हे कारवाई करू शकते। राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात होणारी कारवाई आता अधिक जलद आणि पारदर्शीपणे होणार आहे। याचं कारण म्हणजे एमटीएस ही यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील आरटीओ विभागाकडे दाखल झाली आहे। अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे इंटरस्पेक्टर वाहन अर्धा किलोमीटर अंतरावरूनच नियम मोडणाऱ्या वाहनांचा नंबर टिपून थेट मालकांच्या मोबाईलवर ई चलन पाठवणार आहे। सध्या कार्यरत असणाऱ्या स्पीड गन पेक्षा अधिक वेगाने ही यंत्रणा काम करेल। त्यामुळे अधिक स्पीड, सीट बेल्ट नसणे, ट्रिपल सीट, हेल्मेट न घालणारा दुचाकी स्वार यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे। दिवसाप्रमाणेच रात्रीच्या अंधारातही वाहनाचा वेग आणि नंबर स्पष्टपणे ओळखता येणे शक्य होणार आहे। ही प्रणाली पूर्णपणे ऑटोमॅटिक असून नियमभंग होताच सिस्टीम आपोआप चलन जनरेट करते। हा एका तासाला तब्बल 300 केसेस करण्याची या प्रणालीची क्षमता आहे। त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे लागणार आहे, असे आवाहन ही आरटीओ अधिकारी अवधूत कुंभार यांनी केले। अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गाडी रत्नागिरी आरटीओ विभागात दाखल झाली असल्याने आता तरी वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील असे बोलले जात आहे।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास.